नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले. हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, रेल्वे भरती या परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये बांधलेले आहे? उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये बांधलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोलापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, भारतामध्ये सर्वाधिक तांबे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते? भारतामध्ये सर्वाधिक तांबे उत्पादन पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 झारखंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सत्याग्रह कल्पनेचे जनक म्हणून पुढीलपैकी कोणास म्हणतात? सत्याग्रह कल्पनेचे जनक असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लोहखनिजे सर्वाधिक साठे पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? लोहखनिजे सर्वाधिक साठे पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रशिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, भंडारदरा धरणास पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? भंडारदरा धरणास पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विल्सन बंधारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, गरमसूर डोंगर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? गरमसूर डोंगर हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रामधील सर्वात पूर्वेकडील जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामधील सर्वात पूर्वेकडील जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, नाबार्ड या संस्थेची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे? नाबार्ड या संस्थेची स्थापना पुढीलपैकी केव्हा करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 12 जुलै 1982 रोजी नाबार्ड या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 9, दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक पुढीलपैकी कोणत्या कलमाने बोलावण्यात येते? दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक पुढीलपैकी कोणत्या कलमानुसार बोलवण्यात येते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 108 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, टिपेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतामधील कोणत्या पंतप्रधानाला कोर्टाद्वारे सन्मस जारी करण्यात आले होते? भारतामधील कोणत्या पंतप्रधानाला कोर्टाद्वारे सन्मस जारी करण्यात आले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 PV नरसिंह राव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, साल्हेर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? साल्हेर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पर्यटन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, दरवर्षी टिंबटिंब हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी टिंबटिंब हा दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून साजरा केला जातो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 21 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 15, प्राचीन जगाची सामग्री पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? प्राचीन जगाची सामग्री असे पुढीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रोम इटली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हॉइसरॉय पुढीलपैकी कोण होते? सन 1885 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेच्या वेळी व्हॉइसरॉय पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डफरिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, देशबंधू हे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते? देशबंधू असे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चित्तरंजन दास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे? पंजाबराव देशमुख यांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राची स्थापना केलेली आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र केसरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पहिले मराठी साहित्य संमेलन कोणत्या वर्षी भरले होते? पहिले मराठी साहित्य संमेलन पुढीलपैकी कोणत्या वर्षी भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1878 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मिसिसिपी नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? मिसिसिपी ही नदी पुढीलपैकी कोणत्या देशामधून वाहते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 क्रांतिकारकाचे अग्रणी असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? क्रांतिकारकाचे अग्रणी असे पुढीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 भगतसिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पानिपतचे पहिले युद्ध कोणादरम्यान झाले होते? पानिपतचे पहिले युद्ध हे पुढीलपैकी कोणादरम्यान झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इब्राहिम लोदी व विरुद्ध बाबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 लँड ऑफ द गोल्डन फ्लिक्स हे पुढीलपैकी कोणत्या देशाचे भौगोलिक उपनाव आहे? लँड ऑफ द गोल्डन फ्लिक्स हे पुढीलपैकी कोणत्या देशाचे उपनाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना पुढीलपैकी कोणी केली होती? इंडियन इंडिपेंडेंट लीगची स्थापना पुढीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा पुढीलपैकी कोण होता? भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया घालणारा पुढीलपैकी कोण होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॉबर्ट क्लाइव्ह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 श्री बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? श्री बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1949 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 बगदाद ही खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे? बगदाद हे खालीलपैकी कोणत्या देशाच्या राजधानीचे शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 इराक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 आयफेल टावर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आयफेल हे टावर पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स या देशामध्ये आयफेल हे टावर आहे. प्रश्न क्रमांक 32 ग्रामसभेच्या प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये किती सभा होतात? ग्रामसभेच्या प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये पुढीलपैकी किती सभा होतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 6 सभा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सरपंच आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे देतो? सरपंच आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे देतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंचायत समितीचा सभापती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 इस्रायल देशाच्या संसद ग्रहाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? इस्रायल देशाच्या संसद ग्रहाचे नाव पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नेसेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 शुक्रपेशींचा आकार पुढीलपैकी कशा प्रकारचा असतो? शुक्रपेशींचा आकार हा पुढीलपैकी कशा प्रकारचा आकार असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सर्पिलाकृती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जागतिक दूध दिन पुढीलपैकी तो कोणत्या तारखेला असतो? जागतिक दूध दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 जून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इटेगी वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? इटेगी हे वन्यजीव अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागालँड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 फिलिपाईन्स देशाचे चलन पुढीलपैकी कोणते आहे? फिलिपाईन्स या देशाचे चलन पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पेसो
एसओ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 ऑस्कर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी अमेरिकेमध्ये कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जातो? ऑस्कर चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी अमेरिकेमध्ये पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये आयोजित केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लॉस एंजेलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. 43 तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बँक खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थापन केलेली आहे? तांदूळ संशोधनासाठी राईस नॉलेज बँक खालीलपैकी कोणत्या राज्याने स्थापन केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वस्तू व सेवा निर्यातीमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? देशामध्ये वस्तू व सेवा निर्यातीमध्ये देशामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कडवे प्रवचन हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचे आहे? कडवे प्रवचन हे पुस्तक पुढीलपैकी कोणाचे आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तरुण सागर महाराज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 12 जानेवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. तर पुढीलपैकी कोणाचा जन्मदिवस आहे? 12 जानेवारी हा दिवस पुढीलपैकी कोणाचा जन्मदिवस आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वामी विवेकानंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतामध्ये सर्वात जास्त प्रदूषित शहर पुढीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वात जास्त प्रदूषित शहर पुढीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. पुढचा आपला प्रश्न क्रमांक 48 भारतामध्ये सर्वात जास्त अवयवदान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केले जाते? भारतामध्ये सर्वात जास्त अवयवदान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 बाऊल हा लोकप्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? बाऊल हा लोकप्रकार पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 जगामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणते ठरलेले आहे? जगामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणते ठरलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चांगी सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बालकुपोषण समस्या असणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बालकुपोषण समस्या असणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था पुढीलपैकी कोणती आहे? भारताची सर्वोच्च गुप्तहेर संस्था पुढीलपैकी कोणती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रॉ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 जलियनवाला बाग हत्याकांड पुढीलपैकी केव्हा घडले होते? जलियनवाला बाग हत्याकांड पुढीलपैकी केव्हा झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 13 एप्रिल 1919 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 55 वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये कोणत्या वर्षी आला होता? वास्को द गामा हा पोर्तुगीज खलाशी भारतामध्ये कोणत्या वर्षी आला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1498 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 G20 देशाच्या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? G20 देशाच्या संघटनेची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1999 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1908 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 भारताची वाईन सिटी म्हणून पुढीलपैकी कोणते शहर ओळखले जाते? भारताची वाईन सिटी म्हणून पुढीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाशिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 जगामध्ये सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतामधील पहिली दिव्यांग गिर्यारोहक पुढीलपैकी कोण आहे? जगामध्ये सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतामधली पहिली दिव्यांग गिर्यारोहक पुढीलपैकी कोण आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अरुणिमा सिन्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केव्हापासून केली होती? महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केव्हापासून केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 12 मार्च 1930 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. भारत जगामध्ये गहू उत्पादनामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? भारत जगामध्ये गहू उत्पादनामध्ये पुढीलपैकी कितव्या क्रमांकावर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुसरा क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 हरिके तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हरिके तलाव पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटकची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1920 मध्ये आयटकची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 66 पहिला ICC क्रिकेट वर्ल्ड कप कोणत्या देशाने जिंकला होता? पहिला ICC वर्ल्ड क्रिकेट कप पुढीलपैकी कोणत्या देशाने जिंकला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वेस्ट इंडिज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 युरोपियन युनियनचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? युरोपियन युनियनचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बेल्जियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 निबंधमाला या वृत्तपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? निबंधमाला या वृत्तपत्राचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विष्णुशास्त्री चिपळूणकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69 RSSची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? RSSची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1925 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70 जागतिक निसर्ग संवर्धन दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? जागतिक निसर्ग संवर्धन दिन पुढीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 28 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 71 साखर उत्पादनामध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनामध्ये भारताचा पुढीलपैकी कितवा क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुसरा क्रमांक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 72 उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजे नॅटोची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? उत्तर अटलांटिक करार संघटना म्हणजेच नॅटोची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1949 मध्ये नॅटोची स्थापना झालेली आहे. क्रमांक 74 सन 2023च्या ICC क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन पुढीलपैकी कोठे करण्यात आलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 पंजाबचा सिंह पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते? पंजाबचा सिंह असे पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला म्हणत होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लाला लजपत राय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 76 आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन पुढीलपैकी केव्हा असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8 मेला आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस दिन असतो. प्रश्न क्रमांक 77 सर्वात जास्त रणजी चषक जिंकणारा संघ पुढीलपैकी कोणता आहे? सर्वात जास्त रणजी चषक जिंकणारा संघ पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 78 काराकुम वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? काराकुम हे वाळवंट पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तुर्कमेनिस्तान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 79 जगप्रसिद्ध बोस्टन जेल पुढीलपैकी कोठे आहे? जगप्रसिद्ध बोस्टन जेल पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 80 घाना पक्षी विहार पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? घाना पक्षी विहार पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
82 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षापासून सुरू झाला होता? महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरू झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1997 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 83 लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार पुढीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता ते.